नमस्कार. कृषी दर्शनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कडधान्य हे आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. अगदी सकाळच्या न्याहारीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कडधान्याचे वेगवेगळे पदार्थ आपण सेवन करत असतो. कडधान्यामुळे आपल्या जिभेचे चोचले तर पुरवले जातातच, शिवाय आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे अन्न घटक आणि प्रथिने हेही पदार्थ आपल्याला कडधान्यामुळे मिळतात. गरीब, श्रीमंत, शाकाहारी, मांसाहारी सगळ्यांनाच कडधान्य खूप आवडतात. आणि या कडधान्यांचं जर मूल्यवर्धन करायचं असेल तर त्याच्यासाठी कडधान्य प्रक्रिया लघु उद्योग याला गतिमानता देणं महत्त्वाचं आहे. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे कडधान्यापासून विविध लघु उद्योगांची संधी. आणि या विषयाच्या अनुषंगानं आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्याकडे आपल्या भेटीला आलेल्या आहेत डॉक्टर स्मिता खोडके मॅडम. नमस्कार. खरं तर त्यांची ओळख सांगायची म्हणजे तर कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख त्या आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणाहून त्या आलेल्या आहेत. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे आणि त्यांच्याविषयीची एक विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील त्या प्रथम महिला कृषी अभियंता आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तर सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे की कडधान्य म्हणजे नेमकं काय? कडधान्यामध्ये शेंगावर्गीय जे पिके असतात त्याच्यापासून जे आपल्याला उत्पन्न मिळतं ते म्हणजे कडधान्य. जसं की तूर आहे, मूग आहे, म्हणजे सगळे डाळवर्गीय म्हणता येईल. आणि ते सगळे द्विदल धान्य असतात. तर आपल्या आहारामध्ये आपण रोजच्या आहारामध्ये तूर डाळ वापरतो, मूग डाळ वापरतो, हरभरा वापरतो, सोयाबीन आपण आपल्या आहारात आजकाल घ्यायला लागलो आहे. तर अशा प्रकारच्या ज्या काही उडीद आहे, अशा सगळ्या जे डाळवर्गीय उत्पन्न आहे आणि जे आपल्या आहारात आपण रेग्युलर वापरतो, नेहमी वापरतो, त्याला म्हणतात कडधान्य. आता ह्या कडधान्यामध्ये इतकी चांगल्या प्रकारचे प्रथिने आहेत जे की या प्रथिने आपल्या आहारामध्ये अगदी आवश्यक झालेले आहेत. आणि 17 ते 25% प्रथिने याच्यामध्ये आहे. आणि सोयाबीनसुद्धा एक कडधान्यामध्ये मोडतं. आणि सोयाबीन हे कडधान्यामध्ये पण मोडतं आणि तेलबियामध्ये पण मोडतं. कारण काय की त्याच्यामध्ये 40% प्रथिने आहेत आणि 20% तेलाचा अंश आहे. म्हणजे ते आणि द्विदल धान्य आहे, त्याच्यामुळे ते कडधान्य म्हणून पण गणलं जातं. तर अशा प्रकारे हे सगळे आपल्या आहारामध्ये आपण कडधान्याचा समावेश असतो. भारतामध्ये जी कडधान्य उत्पादनाची परिस्थिती आहे तर ती कशी आहे? कडधान्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहे, परंतु राजस्थान हा प्रथम क्रमांकावर आहे उत्पादनाच्या बाबतीत. आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेशाचा नंबर लागतो. आणि तिसऱ्या क्रमांकावर जवळपास महाराष्ट्राचं उत्पादनाचा नंबर लागतो कडधान्याचा. कडधान्य प्रक्रिया लघु उद्योग हा आजच्या आपल्या विषयाचा खरा तर गाभा आहे. तर नेमकं प्रक्रिया म्हणजे काय जे आपण कडधान्यावरती करणार आहोत, तर त्याच्याविषयी ऐकायला आवडेल. ॲक्च्युली प्रक्रियायुक्त म्हणजे कडधान्य आपण आपल्या आहारात घेतो ते प्रक्रिया होऊनच येतात. म्हणजे आपण शेतातून शेंगा निघतात, मग त्या शेंगा वाळवतो आपण, मग त्याच्यापासून दाणे वेगळे करतो. दाणे वेगळे केल्यानंतर त्याला परत वाळवतो, मग त्याचं क्लिनिंग करतो, म्हणजे स्वच्छता करतो दाण्याचं. ते दाण्यातून काही जर कचरा वगैरे असेल तो काढून टाकतो, म्हणजे त्याला क्लिनिंग करतो, ग्रेडिंग करतो, साईजवार त्याचं ग्रेडिंग करून मग आपण छोटे छोटे म्हणजे 1 किलो, 2 किलो, 5 किलो किंवा 30 किलो असं पॅकेजिंग करतो आणि मग ते आपल्या घरामध्ये येतं. म्हणजे ही काय प्राथमिक प्रक्रिया आहे. आणि मग आपलं असं धान्य, समजा आता तूर आली आपल्या घरामध्ये, तुरीची डाळ आली, मग त्या डाळीचं आपण डाळ तशी खात नाही, आपण काय करतो त्याला शिजवतो, वरण करतो. आणि किंवा मग आता समजा चण्याची डाळ असेल, मग त्याचं आपण बेसन करतो, म्हणजे चण्याचं पीठ करतो. तर त्याला ही झाली दुय्यम प्रक्रिया. आणि मग त्या चण्याचं पीठसुद्धा नुसतं खात नाही ना आपण, त्याच्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारे उष्ण्याची त्याची प्रक्रिया करतो, म्हणजे शिजवण्याची प्रक्रिया करतो, तळण्याची. पकोडे करायचे असेल तर आपण तळतो, आहे नाही का. ढोकळा करायचा असेल तर वेगळी प्रक्रिया असते. तर ह्या सगळ्या प्रक्रियाच आहेत.
आपल्या दैनंदिन आहारातल्या. तर पण असे जर प्रक्रिया करून हे पदार्थ चा आपण लघुउद्योग जर टाकला तर त्याच्यामध्ये खूप दामदुपटीने नफा मिळवू शकतो. बरोबर. तर जे काही प्रक्रियायुक्त पदार्थ आपण बनवणार आहोत कडधान्यांपासून, तर ते पदार्थ कोणकोणते आहेत? त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर एक दाल मिल तुरीची डाळ आपण तुरीची किंवा मुगाची कुठल्या सगळ्या डाळवर्गीयच पिकं आहे ते याची डाळ करून आपण बाजारात आणू शकतो. तो एक लघुउद्योग दाल मिलिंगचा एक चांगला करू शकतो. त्याशिवाय आजकाल सगळ्या भगिनी आपल्या महिला वर्ग बिझी झालेला आहे. त्यांना असं सगळं जर त्यांना असे 1-1 किलोचे 2-2 किलोचे किंवा अर्धा किलोचे असे पाकिटं मिळाले पिठाचे वेगवेगळ्या चण्याचं पीठ झालं, उडदाचं डाळीचं पीठ झालं किंवा मुगाच्या डाळीचं पीठ झालं, असे सोयाबीनचं पीठ झालं, असं जर आपल्या आहारामध्ये रेडी रेकनर असे पिठं मिळालेत तर त्या पिठाचा पण सुद्धा एक छानसा असा लघुउद्योग टाकू शकतो. याशिवाय पापड आपल्या सगळ्यांना आवडतो, पापड उद्योग छान होऊ शकतो. सोयाबीनपासून तर विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून विविध लघुउद्योग आपण टाकू शकतो. याशिवाय एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण म्हणजे फुटाणे आणि खरमुरे. तर मी म्हणेन की चण्यापासून फुटाणे, हरभऱ्यापासून फुटाणे आणि सोयाबीनचे खरमुरे किंवा म्हणजे त्याला म्हणतात रेडी टू ईट असे पदार्थ, त्याचा सुद्धा आपण एक लघुउद्योग टाकू शकतो. याशिवाय मूगवड्या आणि उडीदवड्या सगळ्यांना माहिती असेल, त्याचा सुद्धा छान असा लघुउद्योग टाकू शकतो. तर असे विविध प्रकारचे लघुउद्योग आपण टाकू शकतो. आणि या कडधान्यामध्ये मूल्यवर्धन फार महत्त्वाचं आहे. जर आपण मूल्यवर्धन नाही केलं तर नफा मिळणं अशक्य, आणि नफा जर आपल्याला दाम दुप्पट हवा असेल तर मूल्यवर्धन कसं गरजेचं? कसं होतं की आता समजा डाळ आली, मग डाळ आल्यानंतर त्याचं आपण मूल्यवर्धन म्हणजे काय, व्हॅल्यू ॲडिशन, त्याच्यावर प्रक्रिया करून अजून जो पदार्थ आपण छान बनवणार खाण्यायोग्य आणि त्याचं टिकवण क्षमता पण वाढणार. म्हणजे तो बाजारात आल्यानंतर असं नाही होणार की त्याचं प्रक्रिया केल्यामुळे टिकवण क्षमता पण वाढते आणि त्याला बाजारपेठेत मागणी पण पाहिजे. तर अशा प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ आपण बनवायला पाहिजे. आता जे काही आपण कडधान्य जे आहेत तर ती अंकुरित करणं खूप महत्त्वाचं आहे की आरोग्यासाठी ते खूप पौष्टिक आहे. तर याचे काही लघु उद्योग जे आहेत तर त्याच्याविषयी माहिती आम्हाला ऐकायला आवडेल. अगदी सुंदर प्रश्न विचारला मॅडम. कारण की अंकुरित कडधान्य याच्याबद्दल आता आपण जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. आपण गेल्या 2-2.5 वर्षापासून या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये जातो आहे. करोनामुळे आपल्याला सगळ्यांना आपण आहाराबद्दल सतर्क झालेलो आहे की काय घ्यायला पाहिजे, काय नाही घ्यायला पाहिजे. आणि अंकुरित कडधान्यामध्ये प्रथिने एकतर छान असतात आणि पचायला हलके होऊन जातात कडधान्य. तर म्हणजे असे खूप सारे त्याच्यामध्ये जीवनसत्वाचं पण प्रमाण वाढतं अंकुरित केल्यामुळे. तर असे अंकुरित म्हणजे आणि ही जी प्रक्रिया आहे अंकुरित करण्याची त्याला जवळपास 24 तास लागतात अंकुर येण्यासाठी. त्याला आधी मुगाचं उदाहरण घेऊया आपण. मुगाला आधी भिजवावं लागतं 5 ते 6 तास आणि त्याच्यानंतर मग कपड्यामध्ये बांधून ठेवतो आणि मग त्याला अंकुर फुटतात. तर ह्या प्रक्रियेला साधारण 24 तास लागतात. मग अशा आपल्या भगिनींना वेळ नाही आहे, मग अशा प्रकारचे अर्धा किलो, पाव किलो असे जे अंकुरित धान्य व्यवस्थित छान पॅकेजिंग लेबलिंग करून फ्रेश जर आपल्या सगळ्यांना मिळाले तर आपल्याला नक्कीच आनंद होणार. आणि अशा प्रकारचा लघुउद्योग आपण टाकू शकतो ज्याला की अजिबात भांडवल लागत नाही, फार काही भांडवल लागत नाही, फार मशिनरी लागत नाही. आणि अगदी 5 किलो धान्यावर आपण जर केलं तर त्याच्यामध्ये आपण ते धान्य आपण हे करतो, पाण्यामध्ये भिजवितो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचं व्हॉल्यूम वाढतो आणि वजन पण वाढतं. म्हणजे 1 किलो धान्य असेल तर साधारण त्याचं 1.5-2 किलोपर्यंत त्याचं वजन जातं आणि मग त्याचे छानसे पॅकेजिंग केलं तर ते धान्य आपण बाजारात आणतात. आता याच्यामध्ये मोठ्या स्तरावर जर करायचं असेल तर मोठे मोठे इंडस्ट्रीयल स्प्राउटर बाजारामध्ये आहे. तर मोठ्या स्तरावर सुद्धा आपण याचं पुन्हा वाढवू शकतो. पण लघुउद्योग करताना एक 5 ते 10 किलो सुरुवातीला केले तर हमखास 10 ते 15 हजार रुपये महिना आपण कमवू शकतो. आता सुरुवातीलाच आपण वेगवेगळ्या डाळींविषयी बोललेला आहात, तर मिनी डाळ प्रकल्प, तर याच्याविषयी थोडंसं सविस्तर ऐकायला आवडेल. मिनी डाळ प्रकल्प हा खूप म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे म्हटलं तरी चालेल. कारण की आजकाल बऱ्याच डाळ मिल प्रस्थापित झालेले आहे. अगदी शेतकऱ्याला सुद्धा आपल्या त्यांच्या शेतामध्येच डाळ मिल टाकणं अगदी
सोपी गोष्ट आहे. साधारणपणे डाळीचा उतारा जो आहे, म्हणजे तुरी घेतल्या समजा, तर 1 किलो तुरीपासून साधारण 750 ग्रॅम आपल्याला डाळ तयार होते आणि त्याच्यामध्ये 600 ग्रॅम ही साधारण नंबर 1ची डाळ असते, त्याला फटका म्हणतात. आणि साधारण 150 ग्रॅम जी आहे ती डाळ थोडी साईज कमी असते त्याची, त्याला सव्वा नंबर असं म्हणतात. आणि अशा प्रकारचं डाळीचा दालमिल जर घेतली तर एक दालमिल साधारणपणे छोटी 100 किलो प्रतिदिन प्रति तासाला जर 100 किलो टाकणारी अशी दालमिल छोटी आपण टाकली आणि त्याचा जर लघुउद्योग सुरू केला तर हमखास आपण 60 ते 70 हजार नफा मिळवू शकतो. तर म्हणजे असा छोटेखानी दालमिल अशी प्रत्येक म्हणजे शेतकऱ्यानुसार किंवा एक 4-5 शेतकऱ्यांचा गट किंवा गावागावामध्ये जर असलं तर नक्कीच मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांचा नफा होणार आहे. आता पुढचा अगदी खमंग प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की पापड लघु उद्योग की याच्याविषयी काय सांगता येईल आणि आपल्या ज्या काही गृहिणी आहेत किंवा आपले जे शेतकरी बांधव आणि आपल्या भगिनी आहेत त्यांना त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल किंवा या उद्योगामध्ये त्यांना कसं उतरता येईल त्याच्याविषयी सांगा. नक्कीच. पापड म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो, आवडीचा पदार्थ आहे, त्याच्यामुळे त्याच्या विपणनाचा म्हणजे मार्केटिंगचा प्रश्न येत नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पापड आपण बनवू शकतो. कडधान्यामधून म्हटलं तर आपण उडीद आणि मुगाचे पापड माहिती आहे, पण त्याच्यामध्ये सोयाबीनचा पण समावेश आपण केला तर प्रथिनेयुक्त पापड म्हणजे व्हॅल्यू ॲडेड मूल्यवर्धित पापड असं पण आपण एक करू शकतो. आणि आजकाल तर सगळ्या डाळींपासून पापड बनवले जातात आणि त्याला खूप बाजारपेठ आहे. आता हा पापडाचा जो आहे अगदी लघु उद्योग म्हणजे तुमच्याजवळ काही मशीन नाही, काही नाही, अगदी 1 किलो पापड समजा आपण केलं तर साधारण 1 किलोचं जे मटेरियल आहे डाळी आणि त्याच्यात लागणारा मसाला हा साधारण 100 रुपयाचा होतो आणि 50 रुपये आपण पॅकेजिंग आणि सगळा जर खर्च धरला तर साधारण 150 रुपयाला आपल्याला पडतो. आणि बाजारामध्ये आपण गेलं तर साधारण 250 रुपयाला किलोला पापड मिळतात. तर म्हणजे 1 किलो मागे आपल्याला 100 रुपये उरतात. मग असं जर समजा 5 किलोचे पापड अगदी घरगुती पद्धतीने केले तर साधारणपणे 10 ते 12 हजार रुपये महिना आपण सहज कमावू शकतो. मग ह्याला मोठ्या प्रमाणात थोडं लघु स्तरावर अजून पुढे गेलं, कारण पापडाला डिमांड आहे, सगळेकडे पापड खातात आणि त्याच्यामुळे तुमचं केलेला पापड विकला जाणार नाही असं होणारच नाही. मग आता मोठ्या स्तरावर जर घ्यायचं झालं तर त्याची जी पापडचे ऑटोमॅटिक, सेमी ऑटोमॅटिक आणि छोटेखानी मशीन्स असे सगळ्या प्रकारच्या मशिनरी बाजारामध्ये उपलब्ध आहे. आज छोटी अगदी मशीन घ्यायची झाली तर अगदी 20-25 हजारापासून तर 4 लाखापर्यंत मशीन आपल्याकडे आहे. साधारणपणे लघु स्तरावर जर टाकायचं असेल तर 80 ते 90 किलो प्रति तासाला घेणारी मशीन आपण घ्यायची आणि त्याच्यावर हा लघुउद्योग आपल्याला सुरू करता येईल. आणि तसा सुरू केल्यानंतर महिन्याला 1.5 ते 2.25 लाख रुपये तुम्हाला सहजरित्या मिळू शकतात. आणि याच्यात मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे विपणनाची, म्हणजे मार्केटिंगचा प्रश्नच येत नाही. तुम्ही जर तुमची क्वालिटी छान ठेवली आणि सगळ्या कडधान्यांचा वापर केला, आजकाल सगळ्यांना माहिती आहे पापड सगळ्यांना आवडतो, त्याच्यामुळे विकल्या जाणार म्हणजे जाणार. आता सध्या जो जमाना आहे तो झटपट जमाना आहे, म्हणजे लोकांना रेडी टू ईट, त्वरित जे काही मिळेल त्याच्याकडे लोकांचा जो कल आहे किंवा लोकांची जी मागणी आहे ती जास्त असलेली आपल्याला दिसून येते. तर या कडधान्यांपासून रेडी टू ईट किंवा त्वरित खाण्यायोग्य पदार्थ असे कोणकोणते मिळवता येतात किंवा बनवता येतात? तुम्ही जे म्हणता आहात रेडी टू ईट म्हणजे पाकिट उघडलं आणि खाता आलं पाहिजे, त्याच्यावर कुठली प्रक्रिया करायची नाही. बरोबर. जसं की एक सगळ्यात चांगला पदार्थ कडधान्यापासून म्हणजे फुटाणे. आणि आता सगळ्यांना माहिती आहे की आपण संध्याकाळचे 4 वाजले की मग आपण हे खा ते खा तेलकट वगैरे खातो, तर त्याच्यापेक्षा फुटाणेच कधीही छान. एकतर त्याला भाजून घेतलेले असतात, उच्च तापमानावर भाजलेले असतात, त्याच्यामुळे त्याच्यातले म्हणजे पचायला हलके होतात. प्रथिने जे आहेत त्याच्यातले ते पचायला हलके होतात आणि त्याच्यातलं पूर्ण धान्यापासून बनवतात. तो फुटाणा जो आहे आपण पूर्ण टाकणार,
तोंडामध्ये, म्हणजे पूर्ण धान्यापासून जे काही पोषक तत्वे आपल्याला मिळू शकतात तसे पोषक तत्वे आपल्याला जातात. मग ते झाले म्हणजे हरभऱ्यापासून फुटाणे बनवता येतात. सोयाबीनपासून खरमुरे ऐकलंय का कधी? हो. हां, तर सोयाबीनपासून खरमुरे बनवतात, पण ते काय करतात बरेचदा तळून घेतात. पण हे न तळता जर भाजले, उच्च तापमान आणि कमी वेळ या प्रक्रियेमध्ये जर भाजले, म्हणजे थोडक्यात काय त्याची पौष्टिकता आणखी वाढणार आहे. आणखीन वाढते, कारण आपण तेल सगळ्यांना नको आहे आजकाल आहारामध्ये, बरं का. आणि म्हणून मग ते असे सोयाबीनचे खरमुरे किंवा फुटाणे असे रेडी टू इट पदार्थ सुद्धा आपण कडधान्यापासून बनवू शकतो आणि त्याचा सुद्धा छानसा असा लघुउद्योग टाकू शकतो. आता आमच्या विभागाने हे जे आहे तुम्ही बघितलं असेल, पारंपरिक पद्धतीमध्ये काय करतात की एक भट्टी असते फुटाणे करायची आपल्याला, तर एक भट्टी असते, सगळीकडून जाळ असतो आणि खूप सारा त्याच्यामध्ये रेती असते, त्या रेतीमध्ये भाजतात. मग त्यांच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतात, जसं की रेतीमध्ये भाजल्यामुळे काय होतं की ते रेतीचे कण त्याच्यामध्ये जातात आणि मग ते आपण सारखं ते रेतीचे फुटाणे खाल्ले तर आपल्या आहाराला ते चांगलं नाही आहे. म्हणून मग आमच्या विभागाने काय केलं, एक जादूची कढईच विकसित केली. आम्ही जादूची कढईच म्हणतो, कारण काय की त्याच्यामध्ये आम्ही एकतर रेतीऐवजी मीठ वापरलं आणि ते विद्युत चलित आहे ती, म्हणजे आणि कुठलंही तापमान त्याच्यावर सेट करता येतं. फुटाण्याला 180 लागतं, पुन्हा त्याच्यामध्ये सोयाबीनचे खरमुरे बनवायचे असेल तर 170 लागतं. मग ते डायरेक्ट आरटी साठी लागणारी ही यंत्रसामुग्री आहे. आणि त्याच्यामध्ये कडधान्यापासूनच नाही तर विविध प्रकारच्या लाह्या सुद्धा बनवू शकतात. जवळपास 10 ते लाह्या आणि खरमुरे सारखे जे आरटी पदार्थ असतात त्या कढईमध्ये सगळे बनवू शकतात. मग ही कढई साधारण एक 32 ते 32 हजाराला येते. आम्ही विकसित केलेली आहे ती. आणि त्याच्यामध्ये जर तो 32 हजाराची कढई घेतली आणि छोटेखानी लघुउद्योग सुरू केला, त्याला काहीच लागत नाही. तुम्ही प्रक्रियायुक्त खरमुरे वगैरे बनवले आणि फुटाणे बनवले आणि त्यांनी छानपैकी पॅकेजिंग केलं, बाजारात आणलं, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलोचे असे पॅक बाजारात मध्ये आणलं तर ते सहज विकले जातात. तर असा पण छान छोटासा लघुउद्योग आपण टाकू शकतो आणि त्याच्यातून पण खूप चांगला छान नफा मिळू शकतो. आता सुरुवातीलाच चर्चेमध्ये आपण बोललात की सोयाबीनवरती प्रक्रिया, तर ह्या सोयाबीन कडधान्यावरती प्रक्रिया करून कोणकोणते लघुउद्योग आपल्याला विकसित करता येतील? हां, हा प्रश्न तर त्या उत्तर देतेच मॅडम मी, पण एक राहिलं की हा जो कढईचं सांगितली मी जादूची कढई, पण समजा मोठ्या स्तरावर जर आपल्याला आरटी पदार्थ करायचे असेल, म्हणजे फुटाणे, खरमुरे, लाह्या वगैरे असे पदार्थ करायचे असेल, तर आमच्या विभागाने अजून एक मोठी मशीन, ऑटोमॅटिक मशीन पण विकसित केलेली आहे. आणि ती जर मशीन घेतली आणि त्याच्यातून आपला उद्योग सुरू केला तर अजून आपल्याला जास्त मूल्यवर्धन होतं आणि जर त्याची मागणी आहेच आहे आणि मागणी जर असं वाटलं की आहे बाजारामध्ये तर ती मशीनसुद्धा घेता येते आणि त्याचं पण मूल्यवर्धित पदार्थ लघुउद्योग टाकता येतो आपल्याला. आता तुम्ही विचारलं की सोयाबीनपासून कुठले कुठले लघुउद्योग टाकता येईल, कारण सोयाबीन हे कडधान्यामध्ये मोडतं, आपण पहिल्यांदाच सांगितलं. पण आपल्या आहारात आपण पाहिजे तसा समावेश आपण होत नाही त्याचा. कारण काय आहे की लोकांना माहिती नाही की सोयाबीनचा आपल्या आहारात समावेश कसा करायला पाहिजे. कारण काय की त्याचा आपल्या आहारात समावेश करताना त्याच्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारची उष्णतेची प्रक्रिया आपण करायला पाहिजे आणि नंतरच मग त्याच्या आपला आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. म्हणजे प्रक्रियायुक्त पदार्थ खाणं खूप चांगलं आहे सोयाबीनचं. कच्चं सोयाबीन कधीच खायचं नाही. मग प्रक्रियायुक्त पदार्थ कुठले, तर मग दुग्धजन्य पदार्थामध्ये सोया दूध झालं, सोया पनीर झालं. सोया दुधापासून जे काही आपण गाई म्हशीच्या दुधापासून पदार्थ बनवतो ते सगळे सोया दुधापासून आपल्याला बनवता येतं. जसं की कोल्ड कॉफी आपल्याला बनवता येतं, दही बनवता येतं, लस्सी बनवता येतं, असे श्रीखंड बनवता येतं. त्याच्यात आम्र टाकलं तर आम्र सोया खंड असं बनवता येतं. म्हणजे असे दुग्धजन्य पदार्थ बनवता येतात. सोयाबीनचा आटा, त्याला खूप आज बाजारपेठेत मागणी आहे. अर्धा किलो 1 किलो सोयाबीनचा आटा तुम्ही असा पॅकेजमध्ये जर विक्रीला आणला तर त्याला आज खूप मागणी आहे बाजारामध्ये. आणि ह्या आट्याचं सुद्धा आपल्याला एक लघुउद्योग टाकता येतो. दुसरं, ह्या आट्यापासून आपण हा आटा आपल्या पारंपरिक पदार्थांमध्ये वापरून
एक साधारण सगळ्या पदार्थांमध्ये, मग ते बेकरीजन्य पदार्थ असो की पारंपरिक पदार्थ असो, 30 ते 40% आपण आटा त्याच्यामध्ये मिक्स करून, सोयाबीनचा आटा मिक्स करून विविध पदार्थ बनवू शकतो. म्हणजे बेकरीयुक्त पदार्थामध्ये वापरू शकतो आणि पारंपरिक पदार्थामध्ये सुद्धा वापरू शकतो. आणि त्याशिवाय आता आपण चर्चेला गेलेला तो सोयाबीनचे खरमुरे, ते तर खूप सुंदर पदार्थ आहे. त्याचा तर एक वेगळाच म्हणजे लघुउद्योग आपण टाकू शकतो. अशा प्रकारचे विविध लघुउद्योग आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये. तर आत्तापर्यंत जी काही कडधान्य तुम्ही सांगितलेली आहेत, ती कडधान्य प्रक्रिया लघुउद्योग हे आपण उभारले, ठीक आहे. पण याच्यासाठी उपलब्ध अशी बाजारपेठ फार महत्त्वाची आहे. कारण बाजारपेठ असेल तरच आपण दान दुप्पट आपला जो नफा आहे तो मिळवू शकतो. आणि बाजारपेठ असेल तर नफा, आणि नफा म्हणजेच पैसा. तर हे गणित थोडंसं सांगितलं तर स्पष्ट करून चांगलं होईल. बाजारपेठ तुम्ही म्हणता तसं बाजारपेठ अगदी खूप महत्त्वाचं अंग आहे म्हटलं तरी चालेल कुठल्याही लघुउद्योगाचं. आणि हे जे पदार्थ मी सांगितले, कडधान्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ, तर याला हमखास बाजारपेठ आहे. कारण काय की हे पदार्थ आपल्या रोजच्या आहारात आपण घेतो आणि आपल्याला असं वेगळं सांगायची गरज नाही आहे की बाबा हे पदार्थ छान आहेत, याला म्हणजे याच्यापासून फार म्हणजे पौष्टिक पदार्थ आहे, हे आपल्याला माहितीच आहे. वेगळं असं सांगायची गरज नाही, त्याला ऑलरेडी बाजारपेठ आहे. मग आता हे विकायचं कुठे? तर विकायचं तर सगळीकडे. आता तुम्ही जर समजा सोयाबीनचे खरमुरे केले तर त्याला तुम्ही सिनेमा हॉलमध्ये विकू शकता, सिनेमा हॉलमध्ये किंवा मॉल्समध्ये किंवा एखाद्या लग्न समारंभामध्ये, किंवा सगळ्यात चांगलं मार्केट तर मी तर म्हणते की बारमध्ये जे शेंगदाणे घेतात, शेंगदाण्याचे खरमुरे, तर त्याच्यासोबत हे सोयाबीनचे खरमुरे दिले तर प्रतिन्याचा कितीतरी फायदा होतो. तर अशा प्रकारे म्हणजे बाजारपेठ ह्या सगळ्या गोष्टींना उपलब्ध आहे. पापड, त्याला काही वेगळी बाजारपेठ लागत नाही, त्याच्यामुळे बाजारपेठेचे काही प्रश्न येणार नाही असं मला वाटतं. जाता जाता आमच्या शेतकरी बंधू भगिनींना तुम्ही कोणता संदेश द्याल? मी एवढाच संदेश देईल की शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही आपण पिकवलेल्या मालावर स्वतः प्रक्रिया केली आणि आपल्याच शेतामध्ये जर छोटा एक लघु उद्योग सुरू केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आता ह्या लघुउद्योग करण्यासाठी तुम्हाला लागतं काय की एक कच्चा माल जो तुमच्याजवळ असतो, तंत्रज्ञान लागतं जे तुमच्या म्हणजे आता सगळी आमचे कृषी विद्यापीठं आहेत, KVKs आहेत, सगळीकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहेत, ते तंत्रज्ञान तुम्हाला मिळू शकतं. तिसरं म्हणजे त्याला छानसं उत्पादित केलेल्या तुमच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना पॅकेजिंग करणं महत्त्वाचं आहे. छानसं असं पॅकेजिंग केलं आणि मार्केटिंगची व्यवस्था. तर हे 4 स्तंभ आहे मी म्हणेल की मुख्य स्तंभ आहे लघुउद्योगाचे. हे 4 स्तंभ जर तुम्ही बळकट केले आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करून तुमचे स्वतःचे छोटे छोटे लघुउद्योग तुम्ही टाकायला पाहिजे असं मी म्हणेन. तर तुमचा खूप मूल्यवर्धित पदार्थ जर तुम्ही करून विकले तर नक्कीच दामदुपटीने तुम्हाला फायदा होणार आहे, एवढंच मी इथे सांगते. मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलात, मी आमच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार मानते. मनापासून धन्यवाद.